हाय फ्रेंड्स, आपण सुरुवात केली होती थँक्स, आईवडिलांना थँक्स बोलून. तशीच आता सुरुवात आपण आपल्या केसापासून ते पायापर्यंत आपण थँक्स बोलायचं आहे. सिरीज सुरुवात केलेली आहे, बघूयात हळूहळू काय होतं आहे. आज आपण आपला विषय आहे चप्पल, सँडल, जूता, बूट, शूज. तिथून आपण सुरुवात करूयाच. कारण आपण ज्यावेळी जमिनीवर पाय ठेवायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या पायात येतात छोटीशी सँडल, पिक पिक करणारी चप्पल. पिक पिक करणारी चप्पल आपल्या पायात पहिली येते, तिथून सुरुवात होते. म्हणजे आपला पाय जर जमिनीवर पडला तर तो खराब होऊ नये म्हणून किंवा व्यवस्थित चालता यावं म्हणून आपल्या पायात पहिली ती पिक पिकची चप्पल, सँडल येते. तसंच त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टीला थँक्स बोलतो. तसाच चप्पलला पण थँक्स बोलणं लई गरजेचं आहे. म्हणजे माझ्या मते तरी आहे, मी थँक्स बोलतोच आहे, तुम्ही पण बोलाच. आपण थँक्स कुणाला बोलतो? जो आपल्या पायामध्ये चप्पल चढवतो. म्हणजे दुकानात आपण जातो, चप्पल चढवतो पायामध्ये, त्याला आपण थँक्स बोलतो. पण त्या कंपनीला थँक्स बोललं पाहिजे. ज्या कंपनीमधून ही चप्पल बनली त्याला थँक्स बोललं पाहिजे. त्याच्यासाठी काय स्पेशल असं बोलण्याची काही गरज नाही, पण थँक्स बोलायला हरकत नाही. कारण चप्पल बनवणाऱ्यांना पण मेहनत भरपूर घ्यावी लागते. कोल्हापुरी चप्पल, अशा किती प्रकारच्या चप्पल आहेत. आणि चप्पलने आपली इमेज समोरच्याला समजते. चप्पलवरून इमेज ओळखली जाते. तुमच्या पायात जर सँडल असेल तर इमेज वेगळी, स्लीपर असेल तर इमेज वेगळी, शूज असेल तर वेगळी, स्पोर्ट्स शूज असेल तर वेगळी. अशी इमेज आपल्या त्या चप्पलने समजली जाते. प्रत्येकाला अनुभव असेलच. चप्पल, सँडल, शूज वापरणाऱ्या सगळ्यांनाच अनुभव आहे. चांगला अनुभव येतोच. बघा, चप्पल ही 5 स्टार आहे. लक्षात ठेवा, चप्पल ही 5 स्टार आहे. कारण ती ACच्या दुकानात विकली जाते. मग तिला किती अहमियत आहे बघा. तुम्ही आता मंदिरात जात असाल, मंदिरात तुम्ही घरातून निघालात मंदिरात जाण्यासाठी, तर तुमचे पाय स्वच्छ ठेवण्याचं काम कोण करतं? चप्पल. तुम्ही मंदिरात जाता काय चप्पल काढून पाय धुता का? नाही, डायरेक्ट तशीच चप्पल बाहेर काढता, मंदिरात जाता, दर्शन घेता, परत येता. मग चप्पल तुम्हाला स्वच्छ ठेवण्याचं काम करते. एवढी वर्ष तुम्ही चप्पल वापरत आहात, तुमचा पूर्ण भार ती घेते. तुमचा भार घेऊन तुमच्यासाठी ती झिजते. आपण बोलतो ना, आईवडील मुलांसाठी चप्पल झिजवतात, ते तसंच आहे. झिजते, चप्पल झिजते. त्याच्यासाठीच आपण चप्पलला थँक्स बोलायला हरकत नाही. कारण त्यामुळे तुमची इमेज वाढते. लक्षात ठेवा, इमेज वाढतेच. प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकजण फिरतो, इकडे तिकडे जातो, तर सगळ्यांनाच त्या गोष्टीची माहिती आहे. चप्पलवरनं इमेज लोक कॅच करतात. सगळ्या गोष्टी आहेत चप्पलवरनं. तर चप्पलवरनं मी तुम्हाला आता परत चप्पल करतो आहे. तर थँक्स बोला चप्पलला. मी पण थँक्स बोलतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.